मारहाण झाली होती आणि कंगना राणावत यांच्यावरही बुलडोझर चालवला गेला, तर मग व्यंगाकडे व्यंग म्हणून पाहिलं पाहिजे असं म्हणताना राजकीय मुंबईला पाकिस्तान म्हणणं हे व्यंग आहे का? मी तुम्हाला माझा प्रश्न आहे, मुंबईला पाकिस्तान म्हणणं हे व्यंग कसं असेल? हा देशद्रोह आहे. मुंबईला पाकिस्तान, कंगना राणावतने सांगितलं मुंबई हे पाकिस्तान आहे. मुंबईला पाकिस्तान म्हटल्यावर ज्या मराठी माणसाला किंवा ज्या भारतीय नागरिकाला चीड येणार नाही, ही व्यक्तिगत टीका नव्हती, ही आमच्या महाराष्ट्राच्या राजधानीवर, देशाच्या आर्थिक राजधानीवर केलेली भयंकर टीका. पाकिस्तान चालेल का? तुम्हाला पाकिस्तानात राहायला आवडेल का? मला सांगा. उद्या दिल्लीला कोणी पाकिस्तान म्हटलं, मी स्वतः जाईन त्याच्यावर हल्ला करायला. दिल्लीला पाकिस्तान म्हटलं तर हा देश आहे, हा हिंदुस्थान आहे, हा भारत देश आहे. तुम्ही या भारत देशातल्या कोणत्याही भागाला पाकिस्तान, बांगलादेश म्हणू शकत नाही. पण सर, त्या वृद्ध नेव्ही अधिकाऱ्यांनी तर फक्त व्यंगचित्र टाकलं होतं उद्धव ठाकरेंचं. व्यंगचित्र काय टाकलं तर आपल्याला माहिती आहे का? ते व्यंगचित्र पाहून या, व्यंगचित्र पाहून या. ह्या प्रकरणामध्ये कुणाल कामराने कोणाचे नाव घेतलेलं नाही आहे. त्याचं गाणं आपण पुन्हा ऐका. त्यांनी कोणाचंही नाव घेतलेलं नाही, त्यांनी कोणावरही व्यक्तिगत टीका केलेली नाही. तरी आ बैल मुझे मार असं का करावं या लोकांनी? एकनाथ शिंदे ह्यांच्या अवतीभोवती डोकी नसून मडकी आहेत. मी परत सांगतो, एकनाथ शिंदे ह्यांच्या अवतीभोवती डोकी असती तर त्यांनी हे उपद्व्याप केले नसते.